हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपली रेसिपी आहे छोले। तर मी इथे घेतलेले आहेत 1 वाटी छोले आणि याला ना पाण्याने 2-3 वेळा ना स्वच्छ धुवून घ्यायचं। छोले धुतल्यानंतर परत त्याच्यामध्ये छोले बुडेल इतके पाणी वापरून याला ना रात्रभर असे भिजत ठेवायचं। कमीत कमी 5 ते 6 तास तरी छोले भिजले पाहिजेत। मग छोले भिजल्यानंतर ना ज्यावेळी आपल्याला छोले बनवायचे असतात ना त्यावेळी छोल्यांना ना कुकरमध्ये घेऊन आणखीन थोडे पाणी ॲड करून त्याच्यामध्ये हळद ॲड करून छोले ना कुकरला 5 ते 6 शिटी येईपर्यंत लावून घ्यायचं। मी इथे चहापूड वगैरे काही वापरलेलं नाही आहे, फक्त हळद घालून ना मी छोल्यांना कुकरमध्ये लावलेलं आहे। तर एक कढई घ्यायची आणि कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आणि त्या तेलमध्ये टाकायचं जिरं आणि जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं कांद्याची पेस्ट। इथे मी 2 मीडियम साईजच्या कांद्याची पेस्ट घेतलेली आहे बनवून आणि कांद्याची पेस्ट ना आपल्याला ब्राऊन करायची आहे, ऑलमोस्ट ब्राऊनच करायची आहे पूर्ण असं जळेपर्यंत। तर याचा कांदा लवकर ब्राऊन होण्यासाठी मी ॲड केलेला आहे मीठ, याच्याने आपला वेळ वाचतो। तर इथे आपला बघू शकता कांदा एकदम ब्राऊन झालेला आहे। छोले कुकरमध्ये लावताना ना चहापूड आणि खाण्याचा सोडा देखील वापरतात, पण मी यापैकी काहीही वापरलेलं नाही आहे, फक्त हळद लावून छोल्यांना कुकरमध्ये लावलेलं आहे। तर आता या स्टेजला आपण ॲड करायचं टोमॅटोची पेस्ट। मी इथे 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची पेस्ट घेतलेली होती, मिक्सरमध्ये करून घेतलेली होती मी पेस्ट। तर ती पेस्ट आता याच्यामध्ये ॲड करायची आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत ना या तेलामध्ये फ्राय करायचं आणि तेल सुटल्यानंतर टोमॅटोच्या प्युरीला तर आता याच्यामध्ये ॲड करायचं छोले मसाला, गरम मसाला आणि आपली लाल मिर्च पावडर। घरातला लाल मसाला वापरला तरी चालेल, आपली जी घरात चटणी असते ना आपण वर्षाला बनवून ठेवतो ती चटणी वापरली तरी देखील चालेल। तर त्याला असंच फ्राय करून करायला ठेवायचं गॅसवर। तर इकडे आपल्या बाजूला ना छोले बनून तयार झालेले आहेत, रेडी झालेले आहेत। आपण पाहू शकता छोले हे पूर्णपणे शिजलेले आहेत। तर आता हे छोले ना या टोमॅटोच्या प्युरीमध्ये ॲड करायचे। हळद घातलेले ना छोले एकदम परफेक्ट शिजून येतात आणि आत्ता मी या स्टेजला ॲड करते चवीनुसार मीठ। मी अद्रक आणि लसूणचं पेस्ट घालायची विसरलेले होते, ते मी आता याच्यामध्ये ॲड करते। तुम्ही ना ज्यावेळी आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालतो ना तेलामध्ये त्यावेळेस मी आले लसूणची पेस्ट देखील त्याच वेळी वापरायची आहे। मी इथे आत्ता ॲड केलेली आहे, ते मी मगाशी विसरून गेले होते। आणि याला असं झाकण लावून ना एक 3 ते 4 मिनटासाठी ठेवून द्यायचं। एक 3-4 मिनटानंतर पाहूया आपण, आपले छोले ना ऑलमोस्ट डन झालेले आहेत। आता याला ना सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तर हे झाले आपले छोले रेडी। तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तर भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये आणि व्हिडिओ पाहण्यासाठी ना थँक्यू। तर असेच नवनवीन व्हिडिओसह भेटूया आपण आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये।